दरम्यान आपण जळगाव मधल्या बातमीकडे वळतोय। जळगाव जिल्ह्याच्या दोन बड्या नेत्यांमध्ये समेट झाला। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला अब्रू नुकसानीचा खटला मागे घेतलाय। गुलाबरावांच्या विनंतीनंतर खडसेंनी हा खटला मागे घेतलाय। त्यामुळे 4 वर्षांचं भांडण मिटून या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याचं चित्र आहे। एकनाथ खडसे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांमधील राजकीय संघर्ष काही नवा नाही, पण 4 वर्षांपूर्वीच्या कोर्ट कज्जानंतर या दोन्ही नेत्यांमधल्या वादावर सामोपचाराने पडदा पडलेला आहे। मुक्ताईनगर सूतगिरणीच्या माध्यमातून एकनाथ खडसेंनी 161 कोटींचं अनुदान लाटल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी केला होता। या प्रकरणी खडसेंनी गुलाबराव पाटलांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता आणि गेल्या 4 वर्षांपासून कोर्टामध्ये हा खटला सुरू होता। मात्र अखेर या प्रकरणी दोन्ही नेत्यांमध्ये समेट खडून आलाय। गैरसमजुतीतून हा विषय झाला, याच्याबद्दल दोघांनी या ठिकाणी दोघी वकिलांच्या समोर लेखी झालं आणि कोर्टामध्ये ते लेखी दिलेलं आहे। त्यामुळे हा खटला दोघांच्या सामंजस्याने माघार घेण्यात आलेला आहे। एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांवर 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला होता, पण आता दोन्ही नेत्यांनी एक पाऊल मागे घेतलंय। मी त्यांच्यावर दावा दाखल केला होता। वास्तविक त्यांनी माझ्याकडे यावं अशी अपेक्षा होती, पण ठीक आहे, आज न्यायालयामध्ये त्यांनी मला विनंती केली यामध्ये किंवा जे आता या संदर्भातला दावा मागे घ्यावा, किंवा त्यांनी सूचना केली की मला या संदर्भामध्ये आता तुम्ही दावा मागे घेण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली आणि न्यायालयामध्ये त्यांची विनंती मी मान्य केली। एकनाथ खडसेंनी खटला मागे घेतल्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील कोर्ट कज्जाला पूर्णविराम मिळालाय। मात्र त्यांच्यातील वैयक्तिक दुरावा मात्र कायमच असल्याचं पाहायला मिळतंय। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। हवामान